आरोग्यवर्धिनीच्या नावावर उधळपट्टी, सिडकोच्या भूखंडाबाबत संशय। सिडकोने नेरूळ येथे आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी आरक्षित ठेवलेल्या भूखंडावर आरोग्य केंद्र उभारण्याऐवजी महापालिकेने सेक्टर 8 मधील उद्यानात शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र उभारण्याचा प्रस्ताव पुढे आणल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। सेक्टर 6 येथील समाज मंदिरात सुरू केलेले आरोग्य केंद्र स्थानिकांच्या विरोधानंतर बंद करण्यात आले। आरोग्यवर्धिनीच्या नावावर आरक्षित भूखंड असताना तो वापरात न आणता पर्यायी जागांचा विचार का केला जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे। या भूखंडावर बिल्डर लॉबीचा डोळा असल्याची चर्चा रंगली आहे। सामाजिक कार्यकर्ते निखिल मांडवे यांनी इशारा देत सिडकोच्या आरक्षित भूखंडावरच आरोग्यवर्धिनी केंद्र उभारावे, अन्यथा संबंधितांचे पितळ उघडे करू असे स्पष्ट केले। राजकारण नको, पण नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा द्याव्यात अशी मागणी त्यांनी यावेळी केली। नमस्कार, मी निखिल रतन मांडवे। शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र ही केंद्र शासनाची स्कीम आहे। ही केंद्र शासनाची स्कीम संसदरत्न खासदार नरेशजी म्हस्के साहेब यांनी या नवी मुंबईमध्ये राबवण्याचे योजले होते। त्याचाच पार्ट म्हणून माजी नगरसेवक रतनजी मांडवे साहेब यांनी नेरूळ सेक्टर 8 मधील प्लॉट नंबर 2A हा 5100 स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे, जिथे ऑलरेडी महापालिकेच्या माध्यमातून UHP साठी रिझर्वेशन म्हणजेच सार्वजनिक आरोग्य केंद्रासाठी रिझर्वेशन ठेवण्यात आलेलं आहे। आणि हा जो प्लॉट आहे तो ॲग्रीमेंटच्या स्टेजमध्ये आहे, म्हणजे सिडकोकडून हा प्लॉट आपल्याला लवकरच मिळणार आहे। आणि हे जे कामच ते मेडिकलसाठी आहे, तर त्या अनुषंगाने मांडवे साहेब असतील किंवा मांडवे मॅडम असतील, त्यांनी शहरी आरोग्य केंद्र म्हणजे उपकेंद्र जे पोटा कॅबिन आपण म्हणतो ते इथे ठेवण्यासाठी अर्ज केलेला। 21 नोव्हेंबर 2025 रोजी आपल्याला मालमत्ता विभाग असो किंवा हेल्थ डिपार्टमेंट असो यांनी इथे पोटा कॅबिन ठेवण्यात काहीच हरकत नाही म्हणून NOC दिली। परंतु त्याच्यानंतर काही राजकारण झालं, त्या राजकारणात मी पडू इच्छित नाही आणि त्याच्यानंतर या कामाला स्थगिती भेटली। 21 नोव्हेंबर आणि आज तारीख आहे आपली 18 फेब्रुवारी। 3 महिन्याचा कालावधी उलटून गेल्यानंतरही आज पोटा कॅबिन इथे आपल्या इथे नाहीये। तर पोटा कॅबिन कुठे? तर गार्डनमध्ये। मला प्रशासनाला एवढंच विचारायचं आहे की हा जो प्लॉट आपण UHP साठी राखीव असताना आपण हे पोटा कॅबिन गार्डनमध्ये का ठेवलंय? मला एवढं प्रशासनाने उत्तर द्यावं। म्हणजे प्रशासनाने काय विचार करून हे जो राखीव प्लॉट आहे हे तिथं न ठेवता गार्डनमध्ये पोटा कॅबिन ठेवलं, याचं आम्हाला प्रशासनाकडून अजूनही उत्तर मिळालेलं नाही। आणि आम्ही कमिशनर साहेबांना आज पत्रव्यवहार पण केलेला आहे की स्थलांतर ह्या पोटा कॅबिनचं त्या गार्डनमध्ये का करण्यात आलं आणि कोणते निकष त्याच्यासाठी लावण्यात आलेले आहेत। अमोल कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।